नमस्कार मिलॉर्ड. मी माझी ओळख एव्हाना कळाली असेलच तुम्हाला. माझी ओळख बदलायला निघालेलो सर मी. मग मला कळालं मला ओळख नाही, मला जात धर्म भाषा प्रांत पद सगळंच बदलायचं जे मी निवडलंही नाही. मागे एकदा याच गोष्टीवरून एका कार्यक्रमात हसं झाल्याचंही पाहिलं असेलच ना तुम्ही. कारण निधर्मी राहायचं होतं सर मला. कळलंच नाही धर्म आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू. पण तरी सर निधर्मी राहणं शक्य आहे. म्हणजे बघा आता संपूर्ण जगामध्ये जर एकच धर्म असेल तर ते का नाही होणार ना. आता हा प्रश्न उरतो तो निवडायचा कोणता. कारण परिपूर्ण तर कुठला धर्म नाहीये. म्हणून सर आता मला एक नवीन समाजच हवा जिथे माझी ओळख मी ठरवेन, माझा धर्म मी बनवेन. सर ऐकायला विचित्र वाटतं ना हे, पण सर शक्य आहे. म्हणजे बघा ना आता आपल्या प्रत्येकाला वाटतं ना की दहशतवाद नसावा. सर प्रत्येकाला वाटतं की स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व असावं. बघा ना सर संवेदनशीलतेला कुठे आहे ना जात धर्म. सर आज फेसबुकवर ना 2 बिलियन लोक आहेत. म्हटलं तर जगातला दुसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र होऊ शकतं त्याच्यावर. सर तिथे हॅशटॅगचा ट्रेंड एकमताने ऍक्सेप्ट केला जाऊ शकतो. तिथे आपल्या उज्ज्वल भविष्याची संकल्पना का नाही ऍक्सेप्ट होणार ना सर. सर आणि पूर्वीच्या काळात ना वेगवेगळे धर्म अस्तित्वात होते कारण ना माणसांमधलं अंतर खूप होतं. पण आता अंतर उरले कुठे. मग सर होऊया ना एक आणि बनवूया एक नवीन धर्म जिथे पैगंबर ना आपण असू, महावीर आपण असू आणि गौतम बुद्ध सुद्धा. आपल्याला एक ग्लोबल ट्रेंड चालतो, ग्लोबल प्रोडक्ट चालतात, ग्लोबल वेबसाईट चालतात. मग एक ग्लोबल रिलीजन किंवा ग्लोबल सोसायटी का नको ना. कदाचित हा आपला नवीन धर्म त्या जुन्या धर्मांसारखाच परिपूर्ण नसेलही, पण सर इथे ना एक सोय असेल जी तिथे नाहीये. सर जुनं झालं आपलं व्हॉट्सअप अपडेट करतो सर, आपला समाज नाही अपडेट करू शकत. सोशल रिफॉर्मेशनची खूप गरज आहे सर आता. थोडक्यात ना आपल्या सगळ्यांना एकदा नागडे होण्याची गरज आहे. तेव्हाच नवीन कपडे चढवता येतील ना आपल्याला. कारण ओळखी भेद करण्यासाठी आहे, भेदभाव करण्यासाठी नाहीये ना. खूप साधं आयुष्य होतं माझं. माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या आडनावाचा अर्थ विचित्र वाटला आणि मग सुरुवात झाली आहे सगळ्यांची. ती वाट बघते सर या निकालाची. सर माझ्या बाबांना ओळख म्हणजे का हा प्रश्न पडला होता पहिल्यांदा. ते सुद्धा वाट बघते सर त्याच्या उत्तराची. आणि सर माझ्यासारखे ना अजून खूप लोक आहेत ज्यांना स्वतःची जुनी ओळख सोडून नवीन ओळख शोधायची, ते सुद्धा वाट बघतायत सर. तर तुमच्या हातात. नागडे, तुम्ही मांडलेले मुद्दे कौतुकास्पद आहेत. आशा करूयात भविष्यात त्याची दखल नक्की घेतली जाईल. पण सध्या तरी आपल्या कायद्यात तशी काही सोय नाही. म्हणून आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. कोर्ट इज ॲडजन.